नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंड या विषयामधील सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज ज्यामध्ये ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम याबद्दल क्लास घेणार आहोत. तर अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम हा आजार एक HIV नामक व्हायरसमुळे होतो. HIV व्हायरस म्हणजे ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. तर या व्हायरसमुळे शरीरामध्ये कोणत्या कोणत्या समस्या निर्माण होतात, तसेच या डिसीज कंडिशनची डेफिनेशन, इटिओलॉजिकल फॅक्टर्स, हा आजार होण्याची काय काय कारणे असू शकतात, तसेच हा आजार ओळखण्यासाठी याचं डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन म्हणजेच याचे रोग निदान कसे करावे आणि या आजाराची मॅनेजमेंट कशी करता येते, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या क्लासमध्ये करणार आहोत. तर सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन किंवा इंट्रोडक्शन सुद्धा म्हणू शकतो. इट इज कॉज्ड बाय रेट्रोव्हायरस कॉल्ड इज HIV. तर HIV म्हणजेच ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस असतो. तर हा व्हायरस एक रेट्रोव्हायरस असतो. तर रेट्रोव्हायरस हा एक अशा प्रकारचा व्हायरस आहे जो शरीरामध्ये एक स्पेशल प्रकारचे एन्झाईम शरीरामध्ये सोडतो. त्या एन्झाईमचं नाव हे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस आहे. तर हे एन्झाईम आपल्या शरीरामध्ये घुसल्याच्या नंतर स्वतःला ट्रान्सलेट करून त्याची जेनेटिक इन्फॉर्मेशन ही आपल्या DNA मध्ये टाकत असते आणि ते एन्झाईम्स आपल्या DNA मध्ये गेल्यानंतर शरीरामध्ये होस्ट सेल्स तयार करतात आणि त्या होस्ट सेलच्या सहाय्याने शरीरामध्ये अनेक प्रकारच्या तशा सेल्स तयार होतात आणि त्यामुळे आपल्या शरीरामधील जी इम्यून सिस्टम आहे त्या सिस्टमवर अटॅक करतात आणि आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या समस्या निर्माण होतात. नेक्स्ट, HIV पॉझिटिव्ह फॅक्टर्स काय काय आहेत ते पाहूया. तर यामध्ये दोन फॅक्टर्स आहेत. सर्वप्रथम आहे जो HIV पॉझिटिव्ह असलेला ह्यूमन आहे तो एक, आणि जो HIV पॉझिटिव्ह असलेला ह्यूमन स्वतःमध्ये HIV व्हायरस घेऊन कॅरीज करत असतो. हे दोन फॅक्टर्स आहेत. तर हा HIV व्हायरस आपल्या शरीरामध्ये घुसण्यासाठी काय काय सोर्सेस आहेत, म्हणजेच कोणत्या कोणत्या सोर्सेसने आपल्या शरीरामध्ये हा व्हायरस इन्फेक्शन कॉज करतो ते पाहूया. तर सीमनद्वारे आपल्या शरीरामध्ये HIV व्हायरस प्रसरण होते, तसेच ब्लड मार्फत होते, याचसोबत सेरिब्रल स्पायनल फ्लुइड याच्या मार्फत सुद्धा होते, तसेच HIV असलेल्या रुग्णाच्या सलायवामधून म्हणजेच लाळेमधून सुद्धा हा आजार पसरू शकतो. याचसोबत ब्रेस्ट मिल्कद्वारे, युरिनद्वारे, तसेच सर्वायकल आणि वजायनल कॉन्टॅक्टमुळे, याचसोबत लिम्फ नोड्समुळे, तसेच बोन मॅरोमधून सुद्धा हा आजार पसरण्याची शक्यता असते. तर हा HIV व्हायरसमुळे कॉज झालेला आजार हा मोस्टली 20 ते 40 वयोगटामध्ये असलेल्या व्यक्तींना होऊ शकतो. तसेच या व्हायरसचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे व्हायरस शरीरामध्ये घुसल्यानंतर त्याच्या प्रथम लक्षणापासून ते पूर्ण आजार उद्भवेपर्यंत जो एक टाइम पिरियड असतो त्याला इन्क्युबेशन टाइम पिरियड असे म्हणतात. तर HIVचा इन्क्युबेशन पिरियड हा 6 आठवड्यामध्ये उद्भवू शकतो किंवा हा आजार उद्भवण्यास 10 वर्षे सुद्धा लागू शकतात. तसेच HIV व्हायरसचे हाय रिस्क ग्रुप्स कोणकोणते आहेत ते पाहूया. यामध्ये होमोसेक्शुअल म्हणजेच जे सेम जेंडर आहे त्यांच्या दरम्यान सेक्स झाल्यावर सुद्धा हा आजार पसरू शकतो. तसेच जे बायसेक्शुअल आहेत किंवा हेट्रोसेक्शुअल आहेत. हेट्रोसेक्शुअल म्हणजे अपोजिट जेंडर सोबत सेक्शुअल कॉन्टॅक्ट जर आला तरी सुद्धा हा आजार पसरू शकतो. तसेच अति प्रमाणात ड्रग ॲब्यूज किंवा अल्कोहोल ॲब्यूज केलेल्या ग्रुप्समध्ये सुद्धा यांचे इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. तर हा आजार होण्याचे काय काय कारणे असू शकतात ते पाहूया. HIV इज ट्रान्समिटेड युजली बाय इन्फेक्टेड सेल्स ऑफ सीमन्स, म्हणजेच जी HIV पॉझिटिव्ह व्यक्ती आहे त्याच्या सीमनमधून सुद्धा हा आजार ट्रान्समिट होऊ शकतो. तसेच जो HIV इन्फेक्टेड पार्टनर आहे त्याच्यासोबत जर सेक्स केला तरी सुद्धा हा आजार पसरू शकतो. तसेच जी स्त्री HIV पॉझिटिव्ह आहे त्या स्त्रीचे इन्फेक्शन हे तिच्या प्रेग्नेन्सी दरम्यान तिच्या बेबीला सुद्धा होण्याची शक्यता असते. याचसोबत जो HIV पॉझिटिव्ह पर्सन आहे त्याची निडल जर ॲक्सिडेंटली एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या जर शरीरामध्ये प्रिक झाली तरी सुद्धा पसरू शकतो, किंवा HIV पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचे जे कंटॅमिनेटेड फ्लुइड आहे म्हणजेच युरिन असेल किंवा सलायवा असेल अशामुळे सुद्धा हा आजार पसरू शकतो. याचसोबत HIV पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाने जर त्याचे अन्न शेअर केले तर याचे इन्फेक्शन पसरत नाही, परंतु जो HIV पॉझिटिव्ह असलेला रुग्ण आहे
त्याने जर स्वतःचे टॉवेल किंवा स्वतःचा बेड किंवा टॉयलेट जर शेअर केलं तर यामधून इन्फेक्शन पसरण्याची शक्यता असते. नेक्स्ट, HIV इन्फेक्शन होण्याचे स्टेजेस किती आहेत ते पाहूया. यामध्ये सर्वप्रथम फेज आहे इन्क्युबेशनल फेज. तर तर हा फेज हा सिंपल आहे आणि या फेजमध्ये 2 ते 4 आठवड्यामध्ये इन्फेक्शन कमी होते. तसेच दुसरा फेज हा ॲक्यूट HIV इन्फेक्शन आहे. तर या फेजमध्ये व्यक्तीला नॉर्मल फ्लू येतो म्हणजेच इन्फ्लुएन्झा होतो. त्याचसोबत व्यक्तीला इलनेस, फीवर आणि व्यक्तीचे वेट लॉस होते आणि ही स्टेज काही आठवडे किंवा एका महिन्यापर्यंत राहू शकते. तसेच लॅटेंट स्टेज आहे. तर या स्टेजमध्ये इम्युनिटी सिस्टीममध्ये डिफरन्स तयार होतो आणि लॅटेंट स्टेज ही 2 आठवडे किंवा 20 वर्षापर्यंत सुद्धा राहू शकते. तसेच HIV लास्ट स्टेज ही एड्स आहे म्हणजेच अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम होतो. तर या स्टेजमध्ये जी संपूर्ण इम्युन सिस्टम आहे ती कम्प्लिटली वीक होते म्हणजे पूर्णपणे कमी होते. तसेच ही स्टेज ही लाईफ टाईम म्हणजेच व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत याला या स्टेजमध्ये राहावे लागते. नेक्स्ट, HIV इन्फेक्शन झाल्यावर काय काय चिन्हे आणि लक्षणे दिसतात ते पाहूया. तर यामध्ये रुग्णाला सर्वप्रथम फीवर येतो, नंतर रुग्णाचे डोके दुखते, तसेच स्किनवर रॅशेस येतात, बॉडीमध्ये पेन आणि जॉईंटमध्ये पेन होत असतो. तसेच रुग्णाची त्वचा ही कोरडी झालेली असते म्हणजेच ड्रायनेस झालेली असते. याचसोबत सोर्सेस ऑफ थ्रॉम्बोसिस म्हणजेच यामुळे शरीरामध्ये थ्रॉम्बोसिस तयार होण्याची शक्यता असते. याचसोबत जे लिम्स नोड असतात त्यांच्यावर स्वेलिंग येते. तसेच रुग्णाला क्रोनिक डायरिया होऊ शकतो, तोंडामध्ये छाले पडू शकतात म्हणजेच ओरल अल्सर्स तयार होऊ शकतात. याचसोबत रुग्णाला मळमळ होणे, उलट्या होणे, रुग्णाची भूक मंदावणे, याचसोबत रुग्णाचे वजन कमी होणे आणि रुग्णाला संध्याकाळच्या वेळी खूप जास्त घाम येत असतो. तसेच रिकरंट फिवर होतो. रिकरंट फिवर म्हणजे 7 दिवसाच्या अंतराने 6 महिन्याच्या कालावधीमध्ये परत परत फिवर येतो, रुग्णाला ताप येत असते. तसेच रुग्णाच्या आर्म्सवर आणि नेकवर स्वेलिंग आलेली दिसते. तसेच रुग्णाला निमोनिया होऊ शकतो, डिप्रेशन येऊ शकते आणि रुग्णाची मेमरी लॉस सुद्धा होऊ शकते. नेक्स्ट, HIV इन्फेक्शन असलेल्या रुग्णाचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन म्हणजेच रोग निदान कसे करावे हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाची हिस्ट्री कलेक्शन करावे, नंतर फिजिकल एक्झामिनेशन करावे, याचसोबत रॅपिड अँटीबॉडीज टेस्ट केल्या जातात. तसेच ELISA टेस्ट केली जाते. ELISA म्हणजे एन्झाईम लिंक्ड इम्युनोसोर्बंट ॲसी म्हणजेच या टेस्टमध्ये रुग्णाच्या शरीरामधील अँटीबॉडीज डिटेक्ट केल्या जातात, ज्या की बॅक्टेरियल किंवा व्हायरल किंवा फंगल इन्फेक्शनच्या अँटीबॉडीज आहेत का, यांच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज आहेत का याचं एक्झामिनेशन केले जाते. याचसोबत कंप्लीट ब्लड काउंट करतात. तसेच CD4 काउंट करतात. CD4 ह्या सेल्स व्हाईट ब्लड सेल्सच्या टाईप्स असतात. CD4 या सेल्सलाच टी लिम्फोसाइट्स किंवा हेल्पर टी सेल्स असेही म्हणतात. तर यांचे काउंट केले जाते. तर यामध्ये CD4 काउंटमध्ये शरीरातील इम्युन सिस्टमची हेल्थ तपासली जाते आणि स्पेशली HIV इन्फेक्शन असलेल्या रुग्णांची CD4 टेस्ट केली जाते. नेक्स्ट, HIV इन्फेक्शन असलेल्या रुग्णाची ट्रीटमेंट कशी करावी ही पाहूया. तर यामध्ये हाय ॲक्टिव्ह अँटी रेट्रोव्हायरल थेरपीज देतात. तर या थेरपीजमध्ये HIV व्हायरसची जी लाईफ सायकल आहे त्याला स्टॉप केले जाते आणि समोर परत इन्फेक्शन होऊ नये यासाठी हायली ॲक्टिव्ह अँटी रेट्रोव्हायरल थेरपी याच्यामुळे इन्फेक्शन परत होण्याचा धोका कमी होतो. तसेच या थेरपीमुळे ज्या शरीरातील CD4 सेल्स असतात यांच्यामध्ये जी HIV व्हायरसची एंट्री असते ती ब्लॉक केली जाते. नेक्स्ट, HIV व्हायरसचे प्रिव्हेन्शन कसे करावे हे पाहूया. खूप जास्त पब्लिकमध्ये जाणे टाळावे. तसेच जे अनोळखी व्यक्ती आहेत म्हणजेच स्ट्रेंजर्स आहेत यांच्यासोबत सेक्शुअली कॉन्टॅक्ट नसू नये. याचसोबत विदाऊट प्रोटेक्शन सेक्स करणे टाळावे. तसेच चांगली आणि स्वच्छ व स्टिराईल निडल वापरावी. याचसोबत समाजामध्ये HIV व्हायरस काय असतो आणि याचे नुकसान काय काय असतात याबद्दल प्रोग्राम्स घ्यावेत. नेक्स्ट, HIV इन्फेक्शन असलेल्या रुग्णाची नर्सिंग मॅनेजमेंट कशी करावी हे पाहूया. सर्वप्रथम रुग्णाला सामाजिक सपोर्ट द्यावा, कारण समाजामध्ये अशा रुग्णांना खूप खालचा दर्जा दिला जातो. याचसोबत रुग्णासोबत थोडा टाईम स्पेंड करावा. तसेच रुग्णाला हायजीन मेंटेन करण्यास इन्स्ट्रक्ट करावे. याचसोबत
रुग्णाला स्मोकिंग किंवा ड्रग्स घेण्यासाठी अवॉइड करण्यास सांगावे. तसेच रुग्णाला बॅलन्स स्लीप घेण्यास सांगावे. याचसोबत रुग्णाला माउथ केअर प्रोव्हाइड करावी. तसेच रुग्णाला फ्रिक्वेन्सी फूड म्हणजेच थोड्या थोड्या प्रमाणामध्ये फूड द्यावे. याचसोबत रुग्णाची बाथरूम डिसइन्फेक्टेड असावी. तसेच रुग्णाचे लुब्रिकंट ऑइल आणि सोप हे क्लीन आणि ड्राय असावे. तसेच जो अफेक्टेड एरिया आहे त्याच्या भोवती मसाज करावी. तसेच रुग्णाला हाय कॅलरीज असलेली आणि हाय प्रोटीन असलेली डाईट प्रोव्हाइड करावी. थँक यू.